नमस्कार. अनेकदा जुन्या कथांमध्ये अशी काही रहस्य दडलेली असतात जी आपल्याला विचारात पाडतात. आज आपण अशाच एका रहस्याचा उलगडा करणार आहोत. तर या कथेची सुरुवात होते मध्यरात्रीच्या शांततेत घुमळणाऱ्या 4 गूढ अक्षरांनी. विचार करा, एका बलाढ्य राजासाठी हे फक्त आवाज नव्हते, तर त्याच्यासाठी हे आवाज म्हणजे मृत्यूच्या दारात उभं ठाकण्यासारखं होतं. एक प्रकारची जीवघेणी भीतीच होती ती. ही गोष्ट आहे कोसलच्या राजाची. या विचित्र आवाजांनी तो इतका घाबरला की त्याने पहाट होताच आपल्या सर्व राजसल्लागारांना म्हणजे ब्राह्मणांना तातडीने बोलावून घेतलं. आता साहजिकच ब्राह्मणांनी या आवाजांचा अर्थ लावला की काहीतरी भयंकर घडणार आहे, मोठा अनर्थ होणार आहे. आणि मग त्यांनी त्यावर एक असा उपाय सुचवला जो भीतीतूनच जन्माला आला होता. एक टोकाचा उपाय. उपाय काय होता? तर एक महाभयंकर चतुर्विध यज्ञ. राजाच्या मनाला शांती मिळावी म्हणून हत्ती, घोडे, बैल इतकंच नाही तर माणसं आणि पक्ष्यांसारख्या असंख्य जीवांचा बळी देण्याची मागणी त्यांनी केली. पण तेव्हाच राणी मल्लिका पुढे येते. ती या रक्तरंजित सल्ल्यावर थेट प्रश्न विचारते आणि राजाला सांगते की खरं ज्ञान हवं असेल तर बुद्धांकडे जायला हवं. राजाने राणीचं ऐकलं आणि तो बुद्धांकडे गेला. तेव्हा बुद्ध म्हणाले की हे रहस्य काही नवीन नाही, अगदी असंच पूर्वीही घडलं होतं. आणि इथूनच ते एक जुनी कथा सांगायला सुरुवात करतात. बुद्ध एक जातक कथा सांगतायत, त्यांच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट. ही कथा आहे बनारसच्या राजाची, ज्याच्यासमोर अगदी अशीच परिस्थिती उभी राहिली होती. झालं असं की बनारसचा राजासुद्धा अगदी तसाच यज्ञ करणार होता. पण ऐनवेळी बोधिसत्व नावाचे एक ज्ञानी तपस्वी तिथे आले आणि त्यांनी ते रहस्य उलगडायला सुरुवात केली. तर मग त्या आवाजांमागचं खरं कारण काय होतं? बोधिसत्व सांगतायत की प्रत्येक अक्षर हे पश्चातापांनी भरलेल्या एका अपूर्ण श्लोकाची सुरुवात आहे. यातलं पहिलं अक्षर होतं दू. एका अतिशय दुःखद किंकाळीची ही सुरुवात होती. या श्लोकातून पश्चाताप व्यक्त होतोय की आम्ही स्वार्थी आयुष्य जगलो, क्षणिक सुखाच्या मागे धावलो, पण खरं समाधान कधीच मिळालं नाही. त्यानंतरचं दुसरं अक्षर होतं स, जे एका अंतहीन वेदनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होतं. यातून एक निराशा दिसते की या शिक्षेतून, या नरकातून आमची सुटका कधी होणार? या यातना कधीच न संपणारे आहेत. तिसरं अक्षर होतं न आणि यातून कर्माचा सिद्धांत समोर येतो. हा श्लोक म्हणजे एक प्रकारे कबुलीच आहे की आम्ही जे दुःख भोगतोय ते आम्ही केलेल्या वाईट कर्मांचंच फळ आहे. आणि शेवटचं अक्षर सो. यात भविष्याबद्दल एक अंधुकशी आशा दिसते. यात एक तळमळ आहे की आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली तर आम्ही नक्कीच एक चांगलं सद्गुणी जीवन जगू. तर मग या किंकाळ्यांचं मूळ काय होतं? हे आवाज होते 4 माजी राजकुमारांचे, जे त्यांच्या दुष्कर्मामुळे नरकात शिक्षा भोगत होते. त्यांना इतक्या यातना होत होत्या की ते पश्चातापाचं एक वाक्यसुद्धा पूर्ण करू शकत नव्हते. ही कथा आपल्याला 2 मार्ग दाखवते. एक आहे भीतीचा मार्ग, जो अंधश्रद्धा आणि हिंसेकडे नेतो. आणि दुसरा आहे ज्ञानाचा मार्ग, जो समज आणि करुणेवर आधारलेला आहे. आणि दोन्ही कथांमध्ये भूतकाळात आणि वर्तमानात जेव्हा राजाला खरं कारण समजतं तेव्हा तो यज्ञ थांबवतो आणि त्या सगळ्या निरपराध जीवांना मुक्त करतो. शांती हिंसेने नाही तर समजुतीने मिळते. तर मग ही प्राचीन कथा आजसुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. जेव्हा कधी आपल्यासमोर एखादी अनाकलनीय गोष्ट येते जी आपल्याला समजत नाही, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया कोणती असते? आपण घाबरून जातो की त्यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो?